नमस्कार मित्रांनो, जय बाबा. आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं रिव्हिजन कसं करायचं त्याचे मी तुम्हाला 6 पॉईंट सांगणार आहे. ते जर 6 पॉईंट तुम्ही तुमच्या अभ्यासात उतरवलात तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि 100% तुमचं देखील मार्क वाढतील. तर मित्रांनो, जास्त अभ्यास नाही तर योग्य रिव्हिजन तुम्हाला यशाकडे नेत असते. त्यासाठी रिव्हिजन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही जे वाचताय ते लक्षात राहतं आणि त्यामुळे तुमचा टायमिंग देखील वाचतो. त्यामुळे आपण 6 पॉईंट सांगणार आहे, ते तुम्ही यूज करा. 100% तुमचा स्कोर वाढेल. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये ते 6 पॉईंट काय आहेत ते पाहूया. पॉईंट नंबर 1, रोजची शॉर्ट रिव्हिजन करायची. जसं की आपण नोट्स काढतोय किंवा पॉईंट काढतोय आपण. त्या पॉईंटला कमीत कमी रोज रिव्हिजनसाठी 30 ते 45 मिनिटं रात्री द्यायची. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो, तुम्ही विसरू शकत नाही आणि ते तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहते. तर हा होता आपला पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, टॉपिकनुसार रिव्हिजन करायची. म्हणजे जर आज मराठीमध्ये आपण जर 2 टॉपिक घेतलं, जसं की आता काळ, विभक्ती, तर त्या टॉपिकचं 20-20 प्रश्न रोज काढायची आणि त्याची रिव्हिजन करायची. हे झालं मराठीसाठी. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी काय करायचं मित्रांनो, त्यांची सूत्र, परत आपल्याला जी महत्त्वाची असतात, भूमितीसाठी सूत्र असतात, गणितासाठी असतात ती आपल्याला पाढे असतात, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, हे सगळं रिव्हिजन मारत राहायचं. आणि आपण जे केलेलं आहे शॉर्टमध्ये ते जरा रिव्हिजन मारायचं. हे झालं बुद्धिमत्तेसाठी. तर सामान्य ज्ञानासाठी काय करायचं, जे के चालू घडामोडी आपण डेली एक वही त्याच्यासाठी घालायची आणि ते रोजच्या रोज लिहून घ्यायचं टेलिग्राम यूट्यूबवरचं आणि ते रोज रात्री झोपायच्या आधी ते थोडं थोडं वाचून घ्यायचं. ती असते आपली रिव्हिजन. हा आहे आपला पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3, जे प्रश्न चुकतात तुमचे रोज डेली, त्यासाठी एक वही वेगळी घालायची आणि ती आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा रिव्हिजन मारायची. फक्त आपण जी प्रश्नपत्रिकेत वारंवार प्रश्न चुकतोय त्यासाठी चुकीची वही म्हणून एक वही घालायची आणि त्याचं रिव्हिजन करायचं. हा आपला आहे पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 4, तर आपण आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडवायच्या टाईम लावून आणि त्याचे जे चुकलेले प्रश्न असतात ते आपल्या वहीच्या खाली लिहायचे. मी तुम्हाला सांगितलंय, वहीवर प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्यातच आपलं जे चुकतंय ते वहीच्या खाली लिहा आणि ते आठवड्यातून रिव्हिजन मारायचं आपण एकदा 2 वेळा. तर हा होता आपला पॉईंट नंबर 4. पॉईंट नंबर 5, 7 दिवसाचं रिव्हिजनचं प्लॅन बनवून ठेवायचा. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मराठीचं करायचं, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी गणित बुद्धिमत्ता द्यायचं, 5व्या 6व्या दिवशी जी के जी एस द्यायचं, 7व्या दिवशी पूर्ण जे आहे आपलं सगळं, ते सगळंच्या सगळं 7व्या दिवशी रिव्हिजन मारायचं. हे होता आपला 5वा पॉईंट. आपला शेवटचा 6वा पॉईंट जो आहे तो मित्रांनो असा आहे की शेवटचं जे 10 दिवस असतात त्यामध्ये नवीन विषयाचा कोणताच अभ्यास करायचा नाही. फक्त जे आपण आतापर्यंत PYQ ते काढल्यात किंवा नोट्स काढल्यात त्याचाच फक्त रिव्हिजन मारायचं आणि त्याच रिव्हिजनवर आपले सर्व काही होत असते. फक्त नवीन अभ्यास टाळा. जर नवीन अभ्यास केला तर 100% तुमचं चुकणार. चालू घडामोडी जे के जी एसच्या आपल्या नोट्स असतात फक्त त्याच्यावरच भर द्यायचा शेवटच्या 10 दिवसामध्ये. तर हा होता आपला 6वा पॉईंट. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने रिव्हिजन करा. 100% तुमचा देखील स्कोर वाढेल. तर मित्रांनो, असे भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भरतीविषयी भरपूर असे आपण ह्यामध्ये चॅनलमध्ये आपण व्हिडिओ टाकणार आहे. त्याचा तुम्हाला देखील फायदा होईल आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, त्याचा त्यांना देखील फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.